तील सगळ्यात मोठी MIDC लोटे MIDC त्या उद्योजकांबरोबर संवाद साधण्याच्या दृष्टीनं मी लोट्यामध्ये उपस्थित होतो. उद्योजकांना आवश्यक असलेले अनेक निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामधला सगळ्यात प्रमुख निर्णय जो आहे तो म्हणजे आपल्याला कामगार रुग्णालय जे बांधायचं आहे त्याच्यासाठी 5 एकर जमिनीची आवश्यकता होती. ती 5 एकर जमीन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. काही ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी होत्या. स्मशानभूमीसाठी जागा पाहिजे होती, आठवडा बाजारासाठी जागा पाहिजे होती. ज्या शेतकऱ्यांनी या MIDCसाठी जागा दिली त्या शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक सुविधांसाठी जागा जर आवश्यक असेल तर MIDC देते हे आमच्याकडे धोरण आहे. तर ते देखील बैठकीमध्ये आज आम्ही काम पूर्ण केलेलं आहे. नवीन कंपन्या ज्या येत आहेत त्याच्याबद्दल स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही जी काही भूमिका आहे ती देखील विनंती त्या कंपन्यांना आम्ही केलेली आहे. या सगळ्या बैठकांमध्ये उद्योजकांचे प्रश्न असतील, स्थानिकांचे प्रश्न असतील, लोकप्रतिनिधींचे प्रश्न असतील, कारण भास्करराव जाधव देखील या बैठकीला उपस्थित होते. त्या सगळ्यावर सांगोमांग चर्चा होऊन चांगल्या पद्धतीचं औद्योगिक वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये राहावं आणि पावसामध्ये देखील आगी लागणार नाही याची खबरदारी कंपन्यांनी घ्यावी यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. कराडमध्ये जी तासवडी MIDC आहे तिथे 5 कोटीचं कोकेन जप्त करण्यात आलं. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, ज्या कंपनीमध्ये घडलेला आहे त्या कंपनीची पूर्ण माहिती घेऊ, कारण सध्या तरी ती माहिती माझ्याकडे नाही. आणि तो कंपनीचा प्लॉट असेल तर तात्काळ तो प्लॉट रद्द करू आणि त्या कंपनीच्या मालकावर देखील किंवा ज्या शेडमध्ये हा माल सापडला त्याच्यावर देखील कारवाई करण्याची विनंती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करू.